मित्रांनो, तुम्ही गेल्या काही दिवसात E20 पेट्रोल हा शब्द ऐकलाच असेल आणि या नव्या इंधनामुळे वाहनांमध्ये समस्या येत आहेत का? काही लोक असं देखील म्हणत आहेत की या पेट्रोलमुळे गाड्या बंद पडत आहेत. तर काहींचं म्हणणं आहे की यामुळे मायलेजवरही परिणाम होत आहे. पण या मुद्द्यावर तज्ज्ञांचं मत काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत E20 पेट्रोलमुळे खरंच गाड्या बंद होऊ लागल्या आहेत का? आणि या पेट्रोलचे फायदे आणि तोटे काय आहेत? तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. भारतामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे आणि सरकारने 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच E20 पेट्रोल देशभर उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामागचा उद्देश आहे पर्यावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे आणि देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा पोहोचवणे. मात्र या नव्या इंधनामुळे वाहनांमध्ये समस्या येत आहेत का? काही लोक असं देखील म्हणत आहेत की पेट्रोलमुळे गाड्या बंद पडत आहेत. तर काहीचं म्हणणं आहे की यामुळे मायलेजवरही परिणाम होत आहे. पण या मुद्द्यावर तज्ज्ञांचं मत काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा असा आहे, E20 पेट्रोल म्हणजे काय? तर E20 पेट्रोल म्हणजे 80% साधे पेट्रोल आणि 20% इथेनॉलचे मिश्रण. इथेनॉल ऊस आणि धान्यापासून तयार होतं. दुसरा मुद्दा म्हणजे गाड्या खरोखर बंद होऊ लागल्या आहेत का? सध्या तरी मोठ्या प्रमाणात गाड्या अचानक बंद होतात अशी अधिकृत किंवा गंभीर नोंद झालेली नाही. सरकार, वाहन उद्योग संस्था म्हणजे SIAM आणि ARAI यांनी स्पष्ट केले आहे की E20 वापरामुळे सुरक्षेचा धोका नाही. पण जुन्या आणि E20 रेडी नसलेल्या वाहनांमध्ये इंजिनची झीज, गॅस्केट खराब होणे किंवा सुरुवातीला परफॉर्मन्स कमी होणे यासारख्या समस्या आढळू शकतात. यामुळे गाडी बंद पडते, हा दावा केला जात आहे. इथेनॉलची ऊर्जा पेट्रोलपेक्षा कमी असल्याने जास्त इंधन जाळावे लागते. 1 लिटर पेट्रोलमध्ये वाहन कमी अंतर पार करते. 2022 नंतरच्या E20 रेडी इंजिनामध्ये मायलेजचा तोटा तुलनेने कमी 2 ते 4 आहे. तर जुन्या वाहनांमध्ये तोटा अधिक जाणवतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.